चार दुःख आहेत जे मुख्य आहेत, जे कोणत्याही व्यक्तीला या जगामध्ये चुकलं नाही, तो कितीही श्रीमंत असो त्याला या चार दुःखापासून सुटका नाही. कोणते चार दुःख आहेत ते? दृढबंधन म्हणजे काय हे आपण या एका ओवीत समजून घेऊ. अध्याय नंबर 2 ओवी नंबर 33. देव म्हणतात, त्यासी सर्वथा तेजुनी परमार्था पूर्ण, नाना साधने शीनती जन, त्यासी सर्वथा दृढबंधन, न चुके जान अनिवार. देव म्हणतात या ठिकाणी की जो व्यक्ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सोडून नाना प्रकारच्या साधनांच्या क्लेशामध्ये पडतात, त्यांचे दृढ संसार बंधन कधीही चुकत नाही. आता इथे दृढ संसार बंधन म्हणजे काय? या संसारामध्ये चार दुःख आहेत जे मुख्य आहेत, जे कोणत्याही व्यक्तीला या जगामध्ये चुकलं नाही, तो कितीही श्रीमंत असो त्याला या चार दुःखापासून सुटका नाही. कोणते चार दुःख आहेत ते? जन्म मृत्यू जरा आरोग्ये पीडितम कर्मबंधने. म्हणजे पहिलं दुःख आहे जन्माचं दुःख. बघा, जन्म म्हणजे 9 महिने आईच्या गर्भामध्ये राहणं हे काही सुखाचा विषय नाही. तिथं गर्भवास आपण शब्द वापरतो, गर्भसुख नाही. गर्भवासामध्ये अनेक प्रकारचे दुःख तो बाळ भोगत असतो. दुसरं मृत्यूचं दुःख, कोणालाही मरावंसं वाटत नाही पण मरण हे निश्चित आहे. तिसरं जरा म्हणजे वृद्धापकाळ म्हणजे म्हातारपण, तेही अत्यंत क्लेशदायक आहे. आणि चौथं रोगाचं दुःख. हे जे चार दुःख आहेत हे प्रत्येक व्यक्ती जो या जगात जन्माला आला त्याला भोगावेच लागतात. आणि ह्यालाच दृढबंधन असं म्हटलेलं आहे. आणि या दृढबंधनातून सुटका करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात की नेहमी भगवान श्रीकृष्णाचं चिंतन केलं पाहिजे. परंतु श्रीकृष्णाचं चिंतन जे सोडून देतात ते मात्र ह्या पुनरपी जन्म पुनरपी मरणाच्या बंधनात अडकतात, हे या ओळीमध्ये देव सांगत आहेत. म्हणून आपण सुद्धा जन्म मृत्यू जरा रोगे या बंधनातून सुटण्यासाठी अहोरात्र भगवंताचं चिंतन केलं पाहिजे.